खरा नागरिक सुहास बारटक्के 1955. प्रसिद्ध लेखक, पत्रकार. वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातली देवालये, कोकण निसर्ग याग, साद मयूराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून विपुल लेखन. उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्राप्त. प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्ये आचरणात आणायची असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे. निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे. निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर. तो झाला की संपलीच परीक्षा. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच. पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्याची रीतही लक्षात राहते. हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. दूर दूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आई वडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला. रडत बसू नको. शेण, गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच राहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे. मामा गेला तो पुन्हा परतला नाही. मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, नाहीतर नाही. गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. नागरिकांची कर्तव्य कोणती, उत्तम नागरिक कोणाला म्हणावे, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कोणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. 9 वाजून गेले होते. 10:30ची परीक्षा. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. केवढं तरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची. परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला.
त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई. तुम्ही विसरलात, पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो त्याचं काय, असंच त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. आता 9:50ची गाडी येईल. धाड धाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते, पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. हे चित्र कसलं, रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं. तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचं रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्यच वाटलं. रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेच कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली 9:50ची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिक शास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यांसमोर धाड धाड आवाज करून येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. 3-4 किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं. परंतु मनाला मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50ची गाडी नुकतीच आली होती. आता 5 मिनिटातच ती सुटणार होती. निरंजने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं, पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जव केली की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. फारच भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशन मास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं. परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढले. निरंजन उदास मनाने घरी परतला. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली होती. भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, गुरुजी, मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल? हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलंय आणि वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता नको तुला वार लावून जेवायला. असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले. शब्दार्थ. भल्या पहाटे, नुकतेच तांबडे फुटण्याच्या वेळेला, अर्ली मॉर्निंग, ॲट द क्रॅक ऑफ डॉन. अवघड, कठीण, डिफिकल्ट. सल्ला, शिकवण, उपदेश, ॲडवाईज. सुखद, सुखावणारा, आल्हाददायक. प्लेझंट, प्लीजिंग. गारवा, थंड वातावरण, कूलनेस, चिल. सुमधुर, अतिशय गोड, व्हेरी स्वीट. अपार श्रद्धा, प्रचंड विश्वास, एक्स्ट्रीम फेथ, हाय लेवल ट्रस्ट. यथातथाच, जेमतेम, ॲव्हरेज, मॉडेस्ट. प्रगती, भरभराट, उत्कर्ष. प्रोग्रेस, गुड परफॉर्मन्स. कर्तव्य, कामगिरी, ड्युटी, रेस्पॉन्सिबिलिटी. झपाझप, भराभर, चालणे. जलद, वॉकिंग फास्ट, स्विफ्टली, ब्रिस्कली.
बेफिकीर, बेपर्वा, केअरलेस, नेग्लिजंट. प्रवृत्ती, स्वभाव, वर्तन, ॲटिट्यूड, नेचर. ठेच काढून, ठेच लागून, धडपडून, स्ट्रायकिंग वन्स फूट अगेन्स्ट अ स्टोन एटसेट्रा. दिमाखात, रुबाबात, ऐटीत, इन स्टाईल, ग्रेसफुली, विथ पॉम्प. भगदाड, मोठे भोक, मोठा खड्डा, अ लार्ज अनइव्हन होल इन अ वॉल. छिद्र, भोक, होल. कॉन्क्रीट, सिमेंटचा कोबा, कॉन्क्रीट. घातपात, अतिरेकी कृत्य, वाईट कृत्य, डिस्ट्रक्शन, सॅबोटाज. उपद्व्याप, घोटाळा, त्रासदायक कृती, ट्रबलसम ॲक्टिव्हिटी, मिस्चिफ. जाणीवपूर्वक, मुद्दाम होऊन, डेलिबरेटली. अपघात, दुर्घटना, ॲक्सिडेंट. कानठळ्या बसवणारा आवाज, कान बधीर होतील असा प्रचंड मोठा आवाज, इयर पिअर्सिंग डेफनिंग साऊंड. किंकाळ्या, आक्रोश, मोठ्याने आरडाओरडा, स्क्रीमिंग क्राईज. निदान, फक्त, कमीत कमी, ॲटलिस्ट. दीर्घकाळ, खूप वेळ, फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. गांभीर्य, गंभीरपणा, सिरियसनेस. तत्काळ, लगेच, ताबडतोब. इमिजिएटली, इन्स्टंटली. खबर, बातमी, न्यूज. चाणाक्षपणा, चतुराई, दक्षपणा, क्लेव्हरनेस, इंटेलिजन्स. टळला, घडला नाही, अवॉइडेड, प्रिव्हेंटेड, स्टॉप्ड फ्रॉम हॅपनिंग. सवलत, मुभा, कन्सेशन, एड. वार्ताहर, बातमीदार, न्यूज रिपोर्टर. उदास, नाराज, सॅड, अपसेट. भीषण, भयंकर, टेरिबल, हॉरिफाईंग. खुद्द, स्वतः. इन पर्सन, पर्सनली. खास बाब, विशेष गोष्ट, स्पेशल केस. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. सल्ला देणे, उपदेश करणे, टू ॲडवाइज, टू ऑफर सजेशन्स. शाळेत नाव दाखल करणे, प्रवेश घेणे, टू एनरोल, टू टेक ॲडमिशन. वार लावून जेवणे, आठवड्याचे 7 दिवशी वेगवेगळ्या कुटुंबात पाहुणा म्हणून भोजन करणे, टू विजिट डिफरंट हाऊसहोल्ड्स एव्हरी डे इन अ वीक ॲज अ गेस्ट फॉर मील्स, लंच ऑर डिनर. श्रद्धा ठेवणे, मनापासून विश्वास असणे, टू कीप फेथ. पहिला नंबर पटकावणे, परीक्षेत सर्वोत्तम श्रेणी मिळवणे, टू सेक्युअर द फर्स्ट रँक. झटून अभ्यास करणे, चिकाटीने खूप अभ्यास करणे, टू स्टडी विथ डिटर्मिनेशन. वेळ लोटणे, वेळ जाणे, द टाइम टू पास ऑर अ पीरियड ऑफ टाइम टू गो बाय. पार करणे, अंतर कापणे, टू क्रॉस ओव्हर, टू गो फ्रॉम वन एंड टू अनदर. जीवाला मुकणे, प्राण गमावणे, टू लूज लाईफ, टू गेट किल्ड. हुरळून जाणे, खूप आनंद होणे, टू बी डिलाइटेड, टू बी इलेटेड. ध्यानी येणे, लक्षात येणे, टू रिअलाइज, टू नोटीस. आश्चर्य वाटणे, चकित होणे, टू बी सरप्राइज्ड, टू बी टेकन अबॅक. कट करणे, षडयंत्र रचणे, कारस्थान रचणे, टू मेक अ सिक्रेट प्लॅन, टू प्लॅन अ कॉन्स्पिरसी. धाव घेणे, जोरात पळणे, टू रश टुवर्ड्स, टू हरिडली गो टू. आर्जव करणे, कळवळून विनंती करणे, टू रिक्वेस्ट, टू प्लीड, टू बिसीच. ताब्यात देणे, पोलिसांकडे सोपवणे, टू हँड ओव्हर. तथ्य वाटणे, मुद्दा विचाराधीन घेणे, टू फाइंड समथिंग सेन्सिबल ऑर लॉजिकल ट्रू. आदेश देणे, हुकूम करणे, टू गिव्ह ऑर्डर्स टू डू समथिंग. पंचनामा करणे, लेखी चौकशी अहवाल तयार करणे, टू कॅरी आउट लीगल प्रोसिजर ऑफ एन्क्वायरी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ एन इन्सिडेंट. रद्द होणे, बंद होणे, टू डिस्कंटिन्यू, टू एंड. श्रेय घेणे, सन्मान घेणे, टू गिव्ह क्रेडिट टू. पाय धरणे, शरण येणे, चरणाशी लीन होणे, टू फॉल डाऊन ॲट समवन्स फीट, टू बो डाऊन. वाया जाणे, फुकट जाणे, व्यर्थ जाणे, टू गो इन वेन, टू नॉट अचीव द डिझायर्ड आउटकम. पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आकृत्या पूर्ण करा. भडसावळे गुरुजींच्या मते सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, कारण सकाळच्या टवटवीत व प्रसन्न वातावरणात अभ्यास छान होतो. शरीराला पुरेशी विश्रांती मिळाल्यामुळे ते ताजेतवाने बनलेले असते.
प्रसन्न वातावरणामुळे मन अभ्यासात चटकन लागते. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचे आवडते भक्तिगीत ऐकू येते. पक्ष्यांचे सुमधुर संगीत साथीला असते. निरंजनची दिनचर्या: सकाळी लवकर उठून घरातली व गोठ्यातली कामे आटोपणे, सारी कामे आटोपून अभ्यासाला बसणे, दुपारी वार लावून जेवणे, शाळेत जाणे, संध्याकाळी पुन्हा घरची कामे करणे. निरंजनची दिनचर्या लिहा. निरंजनची दिनचर्या: सकाळी लवकर उठून घरातली व गोठ्यातली कामे आटोपणे, सारी कामे आटोपून अभ्यासाला बसणे, दुपारी वार लावून जेवणे, शाळेत जाणे, संध्याकाळी पुन्हा घरची कामे करणे. साखळी पूर्ण करा. निरंजनच्या शाळेचा रस्ता: मावशीचे घर, मध्ये नदी, नदीवर कोकण रेल्वेचा पूल, बाजूने पायवाट. अचूक विधान ओळखा. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. पुढील प्रश्नांची उत्तरे निरंजनला पाठ होती. नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण? पुढील घटनांचे परिणाम लिहा. निरंजनच्या आई वडिलांचे निधन. परिणाम: मामाने काही दिवस सांभाळ करून निरंजनला मावशीकडे आणून सोडले. निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा. परिणाम: त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजी करायचे. शब्दजाल पूर्ण करा. मावशीच्या घराचा पत्ता: चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात, गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी. भडसावळे गुरुजींनी निरंजनला केलेली मदत: वह्या पुस्तकांचा खर्च, वार लावून दिले. चौकटी पूर्ण करा. निरंजनचा राहिलेला शेवटचा पेपर नागरिकशास्त्राचा. निरंजनची अपार श्रद्धा होती भडसावळे गुरुजींवर. गुरुजींचा निरंजन होता लाडका विद्यार्थी. निरंजनचा काही दिवस सांभाळ करणारे निरंजनचे मामा. निरंजनचा परीक्षेत नेहमी नंबर येई, पहिला नंबर. कारणे लिहा. निरंजन भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम आणि अभ्यास करायचा. निरंजन वार लावून जेवायचा कारण मावशीची परिस्थिती यथातथाच होती. तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. आदर्श विद्यार्थी हा अभ्यासात हुशार असायला हवाच, पण तो खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमातही निपुण असायला हवा. गुरुजनांना आदर देणारा, त्यांची शिकवण मानणारा व ती शिकवण कृतीत आणणारा पाहिजे. तसेच तो वडीलधाऱ्या माणसांना मान देणारा असावा. कुटुंबातील प्रत्येक महान थोर सदस्याला समजून घेणारा, आई वडिलांवर नितांत प्रेम करणारा, सत्शील वर्तन करणारा हवा. आदर्श विद्यार्थी आपल्या मित्रांमध्येही प्रिय असायला हवा. तो अत्यंत शिस्तप्रिय असायला हवा व सामाजिक बांधिलकी मानणारा हवा. समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारा व अडीअडचणीला धावून जाणारा हवा. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर त्याचे संबंध आपुलकीचे व स्नेहाचे असावेत. मानवतावादी मूल्ये अंगात बाणणारा असा आदर्श विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न पाहिजे. निरंजनच्या जडणघडणीत भडसावळे गुरुजींचा मोलाचा वाटा आहे ते स्पष्ट करा. निरंजन स्वतःचे काम आणि अभ्यास प्रामाणिकपणे करीत असे, त्यामुळे भडसावळे गुरुजींचा तो आवडता विद्यार्थी होता. गुरुजींचे निरंजनवर खूप प्रेम होते व निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. अनाथ असलेल्या निरंजनला पडेल ते काम कर, रडत बसू नको असा मोलाचा सल्ला दिला होता. निरंजन वार लावून जेवत असे. त्याची अभ्यासातली चांगली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला नावाजलेल्या माणसांच्या घरी वार लावून दिले. एवढेच नव्हे तर त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्चही गुरुजींनी केला. अशा प्रकारे निरंजनच्या जडणघडणीत भडसावळे गुरुजींचा मोलाचा वाटा होता. पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. खऱ्या नागरिकाची कर्तव्ये: कर्तव्यदक्ष, तत्परता, सामाजिक बांधिलकी, सेवावृत्ती.
घातपाताच्या ठिकाणी हे अधिकारी तत्काळ जमा झाले. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी. उत्तम नागरिकाच्या कामगिरीबद्दल निरंजनला मिळालेल्या गोष्टी: सरकारी वसतिगृहात प्रवेश, वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती. सत्य असत्य विधाने ओळखा. 9:30 ची गाडी येणार होती. असत्य. रात्री 2 वाजता पहिली गाडी जाते. असत्य. स्टेशन मास्तर घटनेचा पंचनामा करू लागले. सत्य. अपघात निरंजनच्या चाणाक्षपणामुळे टळला. सत्य. एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणत्या विचाराने निरंजन हुरळून गेला होता? आपणही मोठे झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने निरंजन हुरळून गेला. निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव का घेतली? रेल्वे रुळाखाली पाडलेल्या भगदाडामुळे येणाऱ्या गाडीला भयंकर अपघात होईल हे लक्षात येताच स्टेशन मास्तरांना हे कळवणे आवश्यक असल्यामुळे निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. चौकटी पूर्ण करा. लोकांच्या या प्रवृत्तींचा निरंजनला राग आला. बेफिकीर प्रवृत्तीचा. रुळाखाली पडलेले भले मोठे भगदाड. पंचनामा करणारे स्टेशन मास्तर. निरंजनच्या चाणाक्षपणामुळे टळलेला मोठा अपघात. निरंजनच्या घरी आलेली मोठी माणसे, जिल्हाधिकारी, मुख्याध्यापक, भडसावळे गुरुजी. निरंजनला वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी मिळणारी शिष्यवृत्ती. निरंजनला हृदयाशी धरणारे भडसावळे गुरुजी. निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आलेली वर्तमानपत्रातील बातमी. निरंजनचे पुढील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्य शोधा. स्वप्नाळू: ही कोकणची गाडी किती छान दिसते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू. तार्किक विचार: आता प्रवाशांनी भरलेली 9:50 ची गाडी येईल. गाडी आली तर भयंकर अपघात होईल. संवेदनशील: निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. तुम्ही विसरलात, पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो त्याचं काय? निरंजनच खरा नागरिक हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. निरंजन हा खूप मेहनती आणि अभ्यासू मुलगा होता. आई वडिलांचे छत्र हरवल्यावर तो मावशीकडे राहत होता. तो सुशील मुलगा असल्यामुळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता. निरंजनच्या मनातही गुरुबद्दल अपार श्रद्धा होती. अशा या सद्गुणी निरंजनचा नागरिक शास्त्राचा शेवटचा पेपर होता. त्या दिवशी त्याला रेल्वे रुळापाशी घातपाताच्या खुणा दिसल्या. त्याने तत्परतेने या घातपाताची माहिती स्टेशन मास्तरांना दिली. त्याने परीक्षा न देता किंवा वैयक्तिक स्वार्थ न पाहता एका नागरिकाचे कर्तव्य पार पाडले. त्याच्या या सत्शील कृत्यामुळे भयंकर अपघात टळला व हजारो लोकांचे प्राण वाचले. निरंजनने हे कृत्य सन्मान मिळावा म्हणून न करता एका जबाबदार नागरिकाची कामगिरी केली. म्हणून निरंजन खरा नागरिक आहे असे निसंशय म्हणायला हवे. तुम्हाला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा. निरंजन हा सद्गुणी मुलगा आहे. तो हुशार व मेहनती आहे. त्याची गुरुजनांवर अपार श्रद्धा आहे. वार लावून जेवणारा तो गरीब मुलगा आहे. त्याच्या तत्परतेमुळे व प्रसंगावधानामुळे फार भयंकर अपघात टळला. त्याने आपले कर्तव्य चोख पार पाडले. तो खरा नागरिक आहे. अशा निरंजनशी मैत्री करायला कुणालाही आवडेल. दुसऱ्यावर प्रेम करणारा, सामाजिक जबाबदारी मानणारा, सदैव दुसऱ्याला मदत करणारा निरंजन निस्वार्थी स्वभावाचा आहे. मैत्री करायला आवश्यक असलेले सर्व गुण त्याच्यापाशी असल्यामुळे तो सर्वांना प्रिय होईल. तो माझा मित्र असल्याचा मला सार्थ अभिमानच वाटेल. वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर. किती सुंदर आहे ताजमहाल. उद्गारार्थी वाक्य प्रकार. विधानार्थी करा. ताजमहाल फारच सुंदर आहे. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. विधानार्थी वाक्य प्रकार. उद्गारार्थी करा. किती आनंद झाला तुझ्या भेटीने. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. विधानार्थी वाक्य प्रकार. प्रश्नार्थक करा. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय नाही केले. ते काम खूप मोठे आहे. होकारार्थी वाक्य प्रकार. नकारार्थी करा. ते काम लहान नाही. प्रवासात भरभरून बोलावे.
विधानार्थी वाक्यप्रकार. आज्ञार्थी करा, प्रवासात भरभरून बोला. पांढरा रंग कोणाला आवडत नाही? प्रश्नार्थी वाक्यप्रकार. विधानार्थी करा, पांढरा रंग सगळ्यांना आवडतो. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हुरळून जाणे, खूप आनंद होणे. निबंध स्पर्धेत पहिली आल्यामुळे सविता हुरळून गेली. आर्जव करणे, विनंती करणे. सहलीला जाण्यासाठी मधुरने वडिलांची खूप आर्जवे केली. कट करणे, कारस्थान रचणे. कट करून कोणतेही काम करू नये. समानार्थी शब्द लिहा. आदेश, आज्ञा, परीक्षा, कसोटी, पाहुणा, अतिथी, उत्तम, उत्कृष्ट. पुढील शब्दांना पाठात असलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. अप्रामाणिक, प्रामाणिक. बेसावध, सावध. हळूहळू, भरभर. पास, नापास. पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. वाद्य वाजवणारा, वादक. गाणे म्हणणारा, गायक. नृत्य करणारा, नर्तक. पुस्तक वाचणारा, वाचक. वचन बदला. गोठा, गोठे. नदी, नद्या. परीक्षा, परीक्षा. व्यक्ती, व्यक्ती. लिंग बदला. विद्यार्थी, विद्यार्थिनी. मामा, मामी. पक्षी, पक्षिणी.